मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कुटुंबांची अश्रूंनी झाली गळाभेट। कारागृह प्रशासनाकडून कैद्यांच्या लहान मुलांना शालेय साहित्य वाटप। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्याने कारागृहातून पास झालेल्या आपल्या मुलीला शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी कारागृहात करीत असलेल्या कामातून मिळालेल्या पैशातून 2000 रुपये मनी ऑर्डर केल्याने नाशिक रोड कारागृहातील प्रशासनाने शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांच्या लहान मुलांना गळाभेट व शालेय वस्तू वाटपाचा कार्यक्रम दिनांक 1 जून रोजी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात पार पडला। शनिवारी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिवासात आयुष्य घालवत असलेल्या बाबांच्या कुशीची ऊब अनुभवत होते। आम्ही कधी रागाला, कधी द्वेषाला, कधी आमिषांना, कधी अनैतिक कारणाला बळी पडलो आणि आता बंदिस्त जगात पश्चातापाने होरपळतोय। तुम्ही असे करू नका, खूप शिका, मोठे व्हा अशी भावनिक साथ घालत बंदीजनांनी आपल्या लहानग्यांची गळाभेट घेतली। बाबांच्या मायेला पारखे झालेल्या मुलांना कुशीत घेताना डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनीच त्यांना नाहून घालत कैद्यांनी प्रेमाने भरवलेला घास त्या क्षणी मुलांसाठीही अमृताहुनी गोड होता। नाशिक रोड कारागृहाच्या वतीने 6 महिन्यात कारागृहातील बंदींची कुटुंबीय आणि लहान मुलांच्या गळाभेटीचा उपक्रम घेण्यात येत आहे। या अंतर्गत शनिवारी हा गळाभेटीचा कार्यक्रम झाला। यावेळी न्यायाधीशांसह नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अरुणा मुकुटराव, उपाधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संतोष खारतोडे, DB बेडवाल, मोहसिन शेख अधिकारी व कर्मचारी उपस्थित। मुलांच्या गळाभेटीसाठी सुमारे 90 कैद्यांनी नाव नोंदणी केली होती। आपल्या वडिलांना, आईला आणि आजी आजोबांना भेटण्यासाठी आतुर झालेल्या लहानग्याची आई व अन्य कुटुंबियांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून नाशिक रोड कारागृहासमोर हजेरी लावली होती। कैद्यांच्या कुटुंबियांची व पाल्यांची शहानिशा करून त्यांना कारागृहात सोडले जात होते। मंडपाच्या आतमध्ये येताना आपली मुले दिसली की त्यांना घट्ट मिठी मारून कुशीत बसून घेताना आलेल्या आनंदाच्या, दुःखाच्या आणि पश्चातापाच्या भावनेला अश्रूंनी वाट करून देत कैद्यांनी मुलांसाठी कॅन्टीनमधून घेतलेला खाऊन भरवला। दुसरीकडे अजूनही कुटुंबियांच्या प्रतीक्षेत असलेल्या कैद्यांची नजर आपल्या कुटुंबियांना पाहण्यासाठी भिरभिरत होती। कारागृह प्रशासनाने कुटुंबियांसाठी खाऊसह जेवणाची सोय केली होती। मुलं बंदी असलेल्या आई वडिलांच्या ताटात जेवताना गप्पांचा ओघ अखंड सुरू होता। स्टार 1 महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। आज आमच्याकडे जे शिक्षाबंदी आहेत सर्व त्या शिक्षाबंद्यांची जे 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांची मुलं, त्यांची नातू यांच्यासाठी गळाभेटीच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये त्या मुलांची खात्री करून, म्हणजे बंद्यांची आणि मुलांची खात्री करून आपण त्या मुलांना आतमध्ये घेतो। आतमध्ये घेतल्यानंतर जवळजवळ एक दिवसभर म्हणता येईल आपण की त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांसोबत तो वेळ घालवता येतो। त्यामध्ये ते त्यांच्यासोबत जेवण वगैरे करतात, गप्पा गोष्टी करतात, थोडस खेळ वगैरे खेळतात आणि त्यानंतर आम्ही हे जे शैक्षणिक इयर सुरू होणार आहे आणि त्या निमित्तानं त्या बंद्यांच्या मुलांना त्यांचा वयोगट आणि शैक्षणिक वयोगट बघून त्यांच्यासाठी शालेय शैक्षणिक साहित्य हे देखील जेल प्रशासनाकडून आपण देत आहोत। आणि हा गळाभेटीचा जो कार्यक्रम आहे, आमचे जे एडीजी साहेब आहेत अमिताभ गुप्ता यांच्या प्रेरणेने आणि आमचे जे IG आहेत, आमच्या या नाशिक विभागाचे IG डॉक्टर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी घेत आहोत आणि त्यासाठी त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे।